नमस्कार. मराठी रेसिपीज विथ ऋतूच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. दीप अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावण्याची एक सुंदर आणि पारंपरिक पद्धत आहे. या दिवशी आपण घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतो आणि घरामध्ये सुख समृद्धी, सकारात्मकता आणि प्रकाश कायम राहावा अशी प्रार्थना करतो. आणि आज आपण बाजारातून दिवे आणणार नाही, तर अगदी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या कणकेपासून अतिशय सुंदर आणि पारंपरिक दिवे बनवणार आहोत. हे दिवे बनवायला अगदी सोपे आहेत, दिसायला खूप सुंदर दिसतात आणि दीप अमावस्येच्या पूजेसाठी अगदी परफेक्ट आहेत. तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या कणकेच्या दिव्यांना. हे दिवे पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून खायला देतात. तर यामध्ये पारंपरिक पद्धतीने गुळाचा वापर केला जातो. तर त्यासाठी आपण अर्धी वाटी जर गुळ घेतला असेल तर पाव वाटी पाणी घेऊन ते गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे, म्हणजेच गुळ वितळवून घ्यायचा आहे. गुळ विरघळला की गॅस बंद करायचा आणि हे पाणी पहिल्यांदा थंड होऊन द्यायचं. तर आपल्याला त्याचा पाक वगैरे करायचा नाहीये, त्यामुळे फक्त विरघळून घ्यायचं आहे. आता एका मोठ्या वाटग्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणकेचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अगदी 2 चिमटे मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यातच आता पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे. तसेच यामध्ये आपण आता जायफळ किसून घालूया. जायफळ घातल्यानंतर एक सुगंध येतो आणि पारंपरिक धार्मिक पद्धतीत शुभ मानले जाते. कोरडं साहित्य मिक्स करून झालं की यामध्ये ना आपण एक मोठा चमचा साजूक तूप घालू आणि हाताने मिक्स करून घेऊ. चांगलं आपलं गव्हाच्या पिठाला प्रत्येक कणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे, म्हणजे जसं आपण मोहन वगैरे लावतो त्या पद्धतीने मुटका तयार करून बघायचा. तुपामुळे दिवे अगदी खुसखुशीत तयार होतात. आता हे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे, तर एका वाटीमध्ये आपण हे गाळून घेऊ. आता हे गाळून घेतलेलं पाणी लागेल तसं या पिठामध्ये घालत जाऊ. जास्त सैलही नाही आणि जसं आपण चपातीला भिजवतो तसंही घट्ट नाही मळायचं. कणकेपेक्षा थोडंसं सॉफ्ट असलं पाहिजे, या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. या पाण्याच्या प्रमाणामध्ये हे पीठ चांगलं भिजलं जातं, व्यवस्थित भिजलं जातं. कणिक मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं साईडला आपण हे झाकून ठेवूयात, म्हणजेच मुरवत ठेवायची आहे. यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. रवा सुद्धा पाणी शोषून घेतो. तर कणिक खूप सैल असेल तर दिव्यांना आकार देताना ते नीट तयार होत नाहीत आणि घट्ट असेल तरीही आकार देता येत नाही. 15 मिनिटानंतर हे कणिक आपण मळून घेऊ, थोडंसं लवचिक करू. आता कणकेचा मी असा रोल तयार करून घेते आहे, हातानेच पसरवते आहे आणि त्याच्यानंतर आपण यामधून ना 11 मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतोय. तर दिवे 5, 7, 11 यामध्ये लावले जातात. तर इथे मी समान आकाराचे असे येतील तर 11 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता दिव्यांना आकार देण्यासाठी आपल्याला लागणार आहे टोपण. तर कुठल्याही बाटलीचं टोपण इथे चालेल. मी औषधाच्या बाटलीचं घेतलेलं आहे. यामुळे दिव्यांना आकार द्यायला अगदी सोपं होतं आणि दिवे पटापट बनतात. बोटांना हवं तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि यातून मी एक गोळा घेतलेला आहे. आता पहिल्यांदा अंगठ्याच्या मदतीने गोळ्याच्या मधोमध ताप देत एक छोटीशी वाटी तयार करायची आणि ही वाटी थोडीशी जास्त खोल असावी, यासाठी आता आपण या टोपणचा वापर करणार आहोत. टोपण यामध्ये घालून थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे दिव्यासारखा खोलगट आकार येतो. दिव्याचा आकार तयार करताना त्याच्या कडा थोड्या जाड ठेवायच्या, म्हणजे दिवा मजबूत राहतो आणि तेल किंवा तूप ठेवण्यासाठी मधोमध जागाही मिळते. आता दिव्याला सुंदर पारंपरिक लुक देण्यासाठी आपण त्याच्या कडांना हलकासा फुलाच्या पाकळ्यांसारखा आकार देऊ शकतो, म्हणजे तिथे आपल्याला वात सुद्धा ठेवता येते. तुम्हाला साधा दिवा बनवायचा असेल तर फक्त वाटीसारखा आकार दिला तरी चालेल. छोट्याशा काडीने देखील पुढची पाकळी आपण बनवून घेऊ शकतो. तर दिवा बनवताना टोपणचा वापर करून मधोमध जागा करायची आणि साईडून ज्या कडा आहेत त्याला मस्त असं फिनिशिंग द्यायचं. कुठे वर खाली झाले असतील तर त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. आता हे सगळे दिवे आपल्याला उकडवून घ्यायचे, तर त्यासाठी चाळणीवरती ठेवत जाते. चाळणीला आपण तेलाचा किंवा तुपाचा हात लावून मग त्यावरती दिवे ठेवायचे आहेत. आता हे 10 दिवे मी एकाच आकाराने बनवून घेतलेले आहेत आणि जो 11वा दिवा आहे त्याला मी थोडासा वेगळा आकार देणार आहे. तर नेहमीसारखंच पहिल्यांदा आपल्याला खोलगट अशी थोडीशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर याच्या ज्या कडा आहेत ना त्या अशाच त्या साईडला आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत, अशा बोटाच्या आणि अंगठ्याच्या साह्याने. याच्या कडांना हलकंसं दाबून घेतलं ना की थोडासा पाकळ्यांचा आकार मिळतो आणि मध्ये तुम्ही टोपणच्या साह्याने खोलगट आकार तयार करा. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे किचन मधलीच कात्री आहे. त्या कात्रीने मी याच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्या कडांना कापून घेते. आता याला मस्त पाकळ्यांचा आकार देण्यासाठी जी 2 टोकं आहेत ती
हलकीशी दाबून घ्यायची, एकत्र करायची. तर असा हा 11वा फुलांच्या पाकळ्यांसारखा दिसणारा दिवा तयार झालेला आहे. आता हे सगळे दिवे ना आपण या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. तर वाफवून घेणार आहोत. पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं. उकळी आली की त्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे. त्यावरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती 10 ते 15 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटांनंतर झाकण काढून बघितलं की दिवे कडक पण लागतात आणि छान असे फुललेले सुद्धा आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतरच चाळणीमधून काढून घ्यायचे. आता आपले हे असे कणकेचे दिवे तयार झालेले आहेत. दीप अमावस्येसाठी हे दिवे आणखी सुंदर दिसावेत यासाठी तुम्ही त्यांना तुमच्या आवडीनुसार सजवू शकता. तेल किंवा साजूक तूप वापरून हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर घरामध्ये एकदम सुंदर आणि प्रसन्न वातावरण तयार होतं. तर आज आपण हे दीप अमावस्येसाठी सोप्या पद्धतीने कणकेचे दिवे तयार केलेले आहेत. दीपपूजा करून झाल्यानंतर प्रसाद म्हणून खायला द्या. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत एका अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.